सर्वात आधी तुम्हा सर्वांना लवकरच सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। नमस्ते फ्रेंड्स, आज आपण लाडके गणपती बाप्पांसाठी चॉकलेट मोदक बनवतोय। सण समारंभ म्हटले की नातेवाईक, पाहुणे मंडळी, मित्रमंडळ ही आलेच आणि त्याहीपेक्षा लाडक्या बाप्पांचे स्वागतही थाटामाटात करायचे आहे। सर्वात महत्त्वाचे बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणे हेही आलेच। त्यासाठीच ना आपण भरपूर वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बरं का सर्वच मोदक रेसिपी बनवलेल्या आहेत आणि बनवणार पण आहोत। चला मग बघताय काय, अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बरं का। चला चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे आपण एक जाड तळाची अशी कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे। आता हे जे दूध आहे ना आपल्याला हलकंसं फक्त गरम करायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची सुरुवातीपासून। दूध हलकंसं गरम झालं ना की यामध्ये लगेचच आपल्याला ज्या वाटीने आपण दूध मोजलं त्याच वाटीने 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे। कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर तुम्ही इथे वापरू शकता। बाजारामध्ये डेअरी व्हाईटनर आणि मिल्क पावडर अशा 2 प्रकारचे प्रोडक्ट मिळतात, तर त्यापैकी आपल्याला इथे मिल्क पावडरच वापरायचं आहे। डेअरी व्हाईटनर वापरायचं नाही। मिल्क पावडरमुळे मोदकांना बाइंडिंग खूप छान येतं। आता अगदी स्लो गॅसवरती फक्त आपल्याला हे जे दूध आहे आणि मिल्क पावडर जे आहे ना ते फक्त एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस कुठेच वाढवायचा वगैरे नाही। चॉकलेट मोदक बनवताना मिल्क पावडरचा वापर केल्यामुळे मस्त असे चॉकलेट मोदक बनवून तयार होतात। खवा किंवा मावा वापरण्याच्या ऐवजी ही अगदी सोपी पद्धत आहे। मिल्क पावडर घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच हे जे मिश्रण आहे ना ते या पद्धतीने दाटसर बनू लागतं आणि या मिश्रणाचा एक प्रकारचा गोळा बनून तयार होतो। 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण दाटसर बनल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला 2 चमचे कोको पावडर घालायचे आहे। आता ही कोको पावडर बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे। अगदीच चांगल्या ब्रँडची कोको पावडर तुम्ही इथे वापरू शकता। खूप जास्त ही कोको पावडर घालायची नाही, फक्त 2 चमचे आपण यामध्ये कोको पावडर घातलेली आहे, नाहीतर मग मोदक अगदी कडवट असे बनून तयार होतील। आता ही पावडर मिश्रणामध्ये मिक्स करून घेत असताना गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आणि इथे मिश्रण गरम गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला हे सगळं मिसळून घ्यायचं आहे। एकत्र असं छान एकजीव करायचं। जर का काही गाठी किंवा गुठळ्या होत असतील तर त्या कलथ्याच्या मदतीने मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत। गॅस मात्र आठवणीने बंद करायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मिश्रणाचा अगदी छान असा दाटसर गोळा बनलेला आहे। खूप दिवसांनी छान असं ऊन खिडकीतनं आलेलं आहे। चला तर पटकन मोदक बनवायला घेऊयात। या पद्धतीने आपला इथे मिश्रणाचा गोळा बनवून तयार झालेला आहे। हलकंसं हे मिश्रण कोमटगार झाल्यानंतर यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे। मिल्क पावडरमध्ये बऱ्यापैकी गोडवा असतो, पण कोको पावडरमुळे काय होतं ना हलकीशी याची जी चव आहे ते डायल्यूट होते। त्यामुळे आपल्याला इथे शुगरचा वापर करायचा आहे। तुम्ही जर का शुगर अगदीच कमी खात असाल तर इथे नाही वापरली तरी चालेल, किंवा अधिक गोड खात असाल तर याहीपेक्षा आणखी एखादा चमचा साखर वाढवली तरी पण चालेल। पण साखर मात्र इथे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे आणि पिठी साखरेचाच वापर आपल्याला करायचा आहे। अगदीच व्यवस्थित ही पिठी साखर आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतोय। हलकंसं हातावरती मध्ये मध्ये तूपही घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं ना की हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि या चॉकलेट मोदकांना सुद्धा अगदी मस्त शाईन येऊन जाईल। अगदी परफेक्ट असं आपलं इथे चॉकलेट मोदकांचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता इथे मी काही ड्रायफ्रुट्स बारीक असे कट करून घेतलेले आहेत। या पद्धतीचा मोदक साचा सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे, तर तो इथे वापरायचा आहे। आता या मोदक साच्याला तुपाने छान ग्रेसिंग करून घेऊयात, म्हणजे हे जे मिश्रण आहे ना ते या साच्याला चिकटणार वगैरे नाही। मी दाखवते त्या पद्धतीने अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मोदकांना अगदी सुबक आणि सुंदर असा आकार येऊन जाईल। बोटांच्या मदतीने हे मिश्रण जे आहे ना ते साच्यांवरती या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का असं वाटतंय मध्ये मध्ये की पीठ हाताला चिटकत आहे किंवा मिश्रण चिकटत आहे हाताला, तर तुम्ही तुपाचा इथे वापर करू शकता। दोन्ही बाजूनी मस्त असं हे मिश्रण भरल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूटचे असेही तुकडे घालायचे आहेत। क्रिस्पी आणि क्रंची असे ड्रायफ्रूट्स या चॉकलेट मोदकांमध्ये भरल्यानंतर या मोदकांचा स्वाद तर अप्रतिम असाच येऊन जातो। पाठीमागच्या बाजूंनी हे मोदक असे पॅक करून घ्यायचे, म्हणजे ड्रायफ्रुट्स बाहेर येणार नाहीत। तुम्ही बघू शकताय मस्त असा अगदी सुबक आणि सुंदर इथे चॉकलेट मोदक बनवून तयार झालेला आहे। साच्याला तुपाने ग्रेसिंग केल्यामुळे मोदकांना शाईन सुद्धा आलेली आहे। मस्तच बनवल्यानंतर कोणाला हे वाटणारच नाही की हे मोदक आपण घरी बनवलेले आहेत। अगदी विकतच्या सारखे किंवा ज्या पद्धतीने आपण कॅडबरी डेअरी मिल्क खातो ना अगदी त्याच चवीचे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत। आता तुम्ही ना हे मोदक अगदी महिनाभर हे मोदक अजिबात खराब होत नाहीत।
मुळात म्हणजे ना महिनाभर हे मोदक राहतच नाहीत, कारण इतके हे मुलांना आवडतात ना का अगदी 2च दिवसामध्ये हे मोदक संपून जातील. बाप्पा येणार म्हटल्यावरती खूप घाईगडबड असते, घर आवरायचं असतं, त्याचबरोबर स्वयंपाकही करायचा असतो, 2 वेळेची आरतीही बाप्पांसाठी करायची असते, त्यामुळे बिलकुलच वेळ मिळत नाही. पण तुम्ही ना अशा प्रकारचे मोदक जर का फ्रीजमध्ये बनवून ठेवले ना तर तुम्हाला ऐन वेळेला खूप जास्त प्रसादाची गडबड होणार नाही किंवा बाहेरून मोदक आणण्याची सुद्धा आवश्यकता नाही. सुबक आणि सुंदर असे चॉकलेट मोदक रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्हीही या गणेशोत्सवामध्ये या पद्धतीने मोदक नक्कीच बनवा. लहानच काय तर अगदी सर्वच मोठेही सुद्धा हे मोदक आवडीने खातील. तुम्हाला इथे मी एक मोदक कटसुद्धा करून दाखवते. आतमधलं जे फिलिंग आहे ना ड्रायफ्रूटचं ते काय मस्त दिसत आहे. आपल्या चॅनेलवरती मी भरपूर आणि सोप्या अशा मोदक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्याही जर का तुम्ही पाहिल्या नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तर नक्की जाऊन तुम्ही बघा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेच आपण सर्वच मोदक रेसिपी बनवलेल्या आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर पण करा बरं का. मधून आलाय अर्णव आणि त्याला इतकी घाई झाली आहे का अभ्यास काय दिलाय शाळेमध्ये सांगायचं आहे. पण मी त्याला म्हटलं आधी अर्णव टेस्ट कर मोदक, हे बघ काय कुठले मोदक येते सांग आधी मला. चॉकलेट मोदक. हां कसे झाले? चांगले झाले. सॉफ्ट म्हणजे असं आणि याचे जे ड्रायफ्रुट्स टाकलेत ना ते असे तोंडात असे येऊन म्हणजे मोदक असे तोंडातच विरघळत आहेत, काय समजत नाही. ड्रायफ्रूट विरघळत आहेत की मोदक विरघळत आहेत? मोदक मस्त आहे, एकदम मस्त. आता सगळं फिनिश करणार ना आता लगेच? लगेच. एन्जॉय करा. बाय.